या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतला आहे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा चार चरणाचा चार कडव्याचा हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्या हिताच्या ठिकाणी जागा राहणाऱ्याच्या जीवनातली फलश्रुती सांगणारा गोड अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या खुल्लोड नावाच्या गावी गेल्या 6 वर्षापासून धर्मनाथ बीजेचा उत्सव आणि श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या या मंदिराच्या समोर थाटामाटामध्ये हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड सप्ताह सोहळा साजरा केला जातो. श्रीमद भागवत कथा आहे आणि या संबंधातून या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवेचे सौजन्य ज्यांनी घेतलेले आहे ते आपल्या गावातील सगळी मृत्यू लोकांमध्ये संतांनी आपल्याला जाग केलेले. आपण जे जन्माला आलो त्याला जाग करण्याचं काम संतांनी केलेले. आपली आई जाग करते आपल्याला पण शाळेत जाय, बायको जाग करते कामावर जायला, संत आपल्याला हितासाठी जाग करतात. बरं आता जागा रे भाईनो जागा चोरणी जल्यात नाडूनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. संत आपल्याला जागृती देतात. उठा की जी मायबाप कैशी लागली झोप म्हणताना द्यायचं मी म्हणताना बोलताना काढून घ्यायचं. बरं का, उठा की जी मायबाप कैशी लागली झोप हुजूर जागवणी एवढी चुकवा की खेप की किती प्रमाणात गोड चाल लावली. किती गोड प्रमाण दिलं. जगजोगी जागे जाग बोलते जाग व्हा. तुम्हाला महाराज आम्ही जागेच ना 9 ते 11 जागेत, मोबाईल पाहताना 12 ते 2 जागेच आम्ही कुठे झोपलेले. किती मोठे जागेत आम्ही कुठे झोपलेलो का? आपण नक्की जागे आहोत पण जागे बाहेर आत निजले बाहेरून जागे आतून मात्र झोपलेलो आहोत. संतांनी आपल्याला जाग केलं. उठा
गोड प्रमाणे सगळी मंडळी देत आहे. संतांनी आपल्याला जागे केलेले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. प्रश्न असा आहे, जाग केलं हे 10 मिनिटं झाली महाराजांना ऐकतोय, जाग कुठं केलं ते सांगा म्हणजे आमच्या लक्षात. तर संतांनी आपल्याला कुठं कुठं जाग केलं ऐका. तरुणांना ऐका, संतांनी पहिली गोष्ट जाग केलं आपल्याला धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरी, पिशू, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. कोणत्या कोणत्या बघा. धन, आता धनावर कोणी बोलायचं, जो बोलणार आहे तोच ठरवणार. मोठी पंचायती केली. धनाबद्दल काय सांगायचं म्हणजे असा अर्थ नाही का सुग्रीव महाराज धन घ्यायचं नाही आणि गावकरी तुम्ही नीट ऐका, द्यायचं नाही असं पण नाही. द्यायचं त्यालाही विरोध नाही, घ्यायला पण विरोध नाही, फक्त कोणाचं घेता इथं जाग राहायचं. नीट ऐका, कोणाला देता इथंही जाग राहायचं. 2 गोष्टीसाठी जागा राहायचं. कोणाचंही घ्यायचं नाही, बापाचं घ्यायचं नाही, त्रासाचं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही, गावाचं नाही, भावाचं नाही, देवाचं तर अजिबात नाही नाही नाही. कोणाचे 10 रुपये सुद्धा जीवनात खायचे नाही. 10 आणि 1000 जातात, 1000 आणि 10,000 जातात. 10 पटच नाही. कोणाचे 10 रुपये खाल्ले की तुमचे 1000 गेले समजायचे. 1000 खाल्ले कोणाचे गपचिप मध्ये डोक्यावर पाय देऊन 10,000 गेले समजायचे. काही नाही 10,000 काढले पाकिटातले 1,00,000 गेले महाराज. कधी गेले वेळ नाही. टायफॉइड झाला, पायातच किडे झाले, हार्ट अटॅक आला, पॅरालिसिस आला, दवाखान्यात ऍडमिट झाले. लई कथा आहेत महाराज. का? कोणाच्या वाट्याचं कधी घ्यायचं नाही, दुःखातलं कधी घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही. ऐका ऐका, वर्गणीतलं कधी खायचं नाही. ते मंदिरात सप्त्याला ते शिल्लक ठेवायचं नाही. आणि जरी राहिलं ते बँकेत, त्याचा वापर नाही करायचा. का? ते खाल्लं तुम्ही की ते पचत नाही महाराज. कोणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही बरं, कोणाच्या त्रासातलं घ्यायचं नाही, कोणाचं दुःखाचं घ्यायचं नाही. हे सगळे तरडेबाण पोरं कीर्तन ऐकतात, मुली कीर्तन ऐकतात, कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या. एक कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले आपल्या देशात, सातारा कोल्हापूर भागात. त्या भाऊराव पाटलांनी माळी, वंजारी, धनगर, ऐका, मातंग, मुस्लिम या लोकांना त्या काळामध्ये शिक्षण मिळत नव्हतं. आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं, फक्त ब्राह्मण लोकांना मिळायचं, कारण त्यांचे गुरुकुल होत. आपल्याला मिळत नव्हतं महाराज. गणेश महाराज, आता तुम्ही संस्था काढली, आता कोणताही पोरगा तुमच्या संस्थेत येऊ शकतो. त्या काळात नव्हतं. त्या काळात त्या भाऊराव पाटलांनी संस्था काढली, सुग्रीव महाराज. आणि संस्थेला नियम केला, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. कसं काय समजा संस्था अशी म्हणजे शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फीस नाही. संस्था उभी राहिली. त्यांचं शिवाजी महाराजांवर प्रेम होतं. त्यांनी नाव दिलं शिवरायांचं, छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्था नाव दिलं. आजही आहे ती संस्था. उभी केली, पोरं शिकायला लागली, मुली शिकायला लागल्या, डॉक्टर, इंजिनियर, पोरं पायावर उभी राहायला लागली. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. मुलींना ते अभ्यासपूर्वक घ्यायचं आणि आजच्या काळातल्या मुलांनीही शिकायचं आणि मुलींनीही शिकायचं. मुलीला शिकू द्या बरं का. प्रत्येक माय बापाला विनंती माझी, लगेच 10वी झाली, 12वी झाली, लग्न लावू नका तिचं. शिकू द्या तिला थोडंसं, तिच्या पायावर उभं राहू द्या. काळ असा आलाय, नवरदेव आता तिला 2 महिन्यात, 5 महिन्यात, कधी कधी 2-3 वर्षात काढून द्यायला. फार विचित्र काळ आहे. त्यामुळे मुलगी शिकलेली पाहिजे, तिच्या पायावर ती उभी पाहिजे. तिला आता घरी आलं की कडचे भाऊ सांभाळत नाही आणि तिकडे गेला नवरा सांभाळत नाही. अशा कंडिशन मध्ये जर ती शिकलेली असेल का, अभ्यास करून पैसे कमवते महाराज आणि तोंडात ठेकून आणते पडलं त्या नवऱ्याची. ती विचित्र असते शिकलेली मुलगी. आपण शिकवत नाही, मग तिचे हाल होतात. मुलीनं शिक्षण घेतलं पाहिजे, फार गरजेचं आहे. आपले लोक मुलीला गर्भातच मारतात, तर शिक्षण कधी द्यायचे नाही. फार वाईट काळ महाराज. माझ्या गावात एक टेम्पो भरून पोरं बिना लग्नाची. किती टेम्पो भरून पोरं किती आहेत बिना लग्नाची, होतच नाहीत लग्न. का? त्याचं काही दुसरं कारण नाही. गर्भात मुली मारल्या. बीड जिल्ह्याचा आमचा 1 नंबर. कशात 1 नंबरच आहे आमचा जिल्हा. 1 नंबर. भांडणं करायला 1 नंबर, कशात 1 नंबर, मुली मारायला 1 नंबर, महाराज लोकात 1 नंबर, गायनात 1. काही नाही आमच्याकडे. सगळ्यात गळ आमच्याकडे. थोडं आमच्या जिल्हा आमचा असा कवा चर्चेतच आहे. मागाशी जेवताना तुम्ही मागाशी म्हणले नाही, बीड जिल्हा पोलीस सुद्धा गाडी धरीत नाही. काल पनवेलला कीर्तन केलं, परदी भगवान बाबांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं. पनवेलला येताना माझ्या गाडीला हात केला. MS 23 जाऊ द्या. तुमच्या नादी न लागलेलं बरोबर झालं ना. अर्थ काय, आमचा जिल्हा कायम चर्चेत असतो. चला मी काय सांगतो, एकाच डॉक्टरने पोरांना 1 लाख मुली मारले. एका डॉक्टर
डॉक्टरची चुकी नाही हो, माय बापाची चुकी आहे. 2-2, 3-3 मुली झाल्या की मारून टाकतात माणसं. नाही हो, मुलीला कधी मारायचं नसतं. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. हे माझ्या बहिणी, मुलगी शिकू द्या, तिला मारू नका. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. अशी 50 चरणाची कविता मी तयार केली. रोज एका एका गावाला जाऊन आमच्या बीड जिल्ह्यात 11-12 वर्षापूर्वी मी सांगायचो लोकांना, मुलीला मारू नका, मुलगी फार गरजेची, झाशीची राणी आहे, ज्ञानोबारांची आई आहे, शिवरायांची आई आहे, सावता महाराजांची आई आहे, मुलीला मारू नका. हो चला, मी काय सांगत होतो, आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. माळी धनगर हे जे बहुजन समाजाची माणसं होती त्यांना मिळत नव्हतं शिक्षण. शिक्षण मिळायचं फक्त ब्राह्मण लोकांना. आणि त्या भाऊराव पाटलांनी संस्था काढली, गोरगरिबांची मुलं शिकायला लागली, सगळे पोरं शिकायला लागली. पण काय असतं, चांगल्या कामाला कायम संकट असतं. चांगल्या कामाला संकट असतं पोरांनो, वाईट कामाला नसतं. कायम ध्यानात ठेवा, तुम्ही चांगल्या कामाकडे वळाले की संकट येणारच. तर संकट आलं, संस्था फ्री असल्यामुळे दुष्काळ पडला आणि लोक जे धान्य नेऊन द्यायचे ते धान्य बंद झालं. आता काय करावं, तर बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं त्यांनी, कुणी, त्या भाऊराव पाटलांनी. आणि बायकोला म्हटलं तुझं मंगळसूत्र दे, मला मोडून टाकलं आणि त्या पैशात पोरांना जेव घातलं. हो महाराज, लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागली, धर्मवीर म्हणायला लागली, दानवीर म्हणायला लागली. आणि नेमकं 1 महिनाभर ते धान्य पुरलं, पण आता 2 महिने काय द्यायचं पोरांना जेवायला, रडायला लागले होते. त्यांना एका श्रीमंत सावकारानं पत्र पाठवलं साताऱ्याचे, पाटील उद्या दुपारी 12 वाजता गावात या, आम्ही तुमच्या संस्थेच्या विद्यार्थ्याच्या जेवणाची व्यवस्था करतो. लय आनंद झाला हो. सकाळच्या एसटीनं बसले, तिथं पोहोचले, मोठ्या 2-4 खुर्च्या लावल्या होत्या. सावकारानं सिस्टीम लावली होती, गुरुकृपावाल्यासारखी, वाचायची गुरुकृपावाल्यासारखी सिस्टीम लावली. 200-400 माणसं गोळा केली, जरीचा फेटा आणला, शाल आणली, हार आणला आणि मग त्या भाऊराव पाटलांच्या गळ्यात घातला. त्यांना खुर्चीवर बसवलं आणि ते श्रीमंत सावकार म्हटले, वा पाटील वा, पाटील असावे तर तुमच्यासारखे, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा, गरिबांच्या पोरांना शिकवता, सगळ्या समाजाच्या पोरांना घडवता, वा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका म्हटले, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आमच्याकडे गोडाऊन भरून आहे, आज तुम्हाला एक टेम्पो भरून धान्य देतो, अजून कधी लागेल तर सांगा, काळजीच करू नका पाटील. पण हे धान्य देत असताना आमची एक आट आहे. आट म्हणलं की त्या पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला फार पाळायचे. आता आटन, वचन, शब्द. तुमचाच मित्र म्हणतो, हॅलो माझ्या बायकोचं दुखतंय, मला जरा 4-5 हजार टाक रे फोन पे. आपल्याला वाटतं वा आजारी बायको, आपण कणकून सोडून देतो का मिनिटात, लगेच टिकटॉक वाचतं गेले केले. हो, जो मित्राला पाठले तो तुम्हाला चौकात भेटत नाही, गावात भेटत नाही, 2-4 महिन्यांनी त्याचा नंबर बदलून टाकतो, गाडीची प्लेट बदलतो, गावात 5,000 तुमचे परत येत नाही. माझे लय गेले तसे. 1 लाखाची हिस्ट्री बघा माझ्या मोबाईलमध्ये. बाबा 3,000 टाका ना, बाबा 2,000. मला दया येते, मी आपलं टाकत राहत, माझा स्वभाव. मला परत भेटतच नाही, मला चौकात नाही, गावात नाही. त्याचं कारण काय, हे राहिलं नाही मला. हट, वचन, पूर्वी लय शब्दाला किंमत असायची. नाही बाबा गावातल्या पाटलाचा शब्द आहे, नाही ना बाबा सावता महाराजांचा सप्ताह आहे, बाबा आपण बोललो ते करावं लागेल. खूप लोक घाबरायचे. वर पाहिलं असं काय आटे, काही नाही म्हटले, आठ सोपी आहे. तुमच्या संस्थेला पोरांना जेवायला धान्याच्या गोण्या देतो, भरपूर देतो, आठ एवढीच आहे. तुमच्या संस्थेला जे शिवरायांचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा
आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. अरे रे 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 रे, लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलाचे. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, हार खाली टाकला, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, सावकार खबरदार, एखादा वेळ हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमचा धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. माझी कथा याच्यासाठी कोणाचं घ्यायचं नाही. कथा ध्यानात ठेवा. कशासाठी? कोण देतं याचा विचार करत जा. इथं जागा राहा, पापातलं घेऊ नका, कोणाच्या त्रासातलं घेऊ नका. हा मनानं अशी जागा एखादा मंदिर त्याची नक्की घ्या, नक्की घ्या. लांडगे साहेबांनी जागा घेतलीच पाहिजे. हो, धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी सात्विक गरीब माणसं देत असतील घ्या. पापातलं घेऊ नका, त्रासातलं घेऊ नका, कोणाच्या वाईटातलं घेऊ नका. इथं जागा राहा. घेताना जागा राहायचं. भाऊराव पाटलांची कथा तुम्ही ऐकली. आता महत्वाचं आहे का? देतानाही जागा राहायचं. भगवान महाराज कमिटीवाली हे सप्त्यातले महाराज लोक आणताना जरा विचारपूर्वक आणायचे. म्हणजे कसे आणायचे? वारी करतात का? कधी कोणाला काही देतात का? तुमचंच घेतात नुसतं? नुसते घेणारे नाही आणायचे, तुमचे घेता घेता देणारे आणायचे. देणारे घ्यायला विरोध नाही, मला भरपूर घ्या, त्याला विरोध नाही, पण घेता घेता गोशाळा आहे का? एखादं मंदिर बांधलंय का? गरीबाच्या कामी आलाय का? सुखदुःखात कोणाचं गेलाय का? 10-5 रुपये वर्गणी मागितली तर दिली का? नुसतेच घरं भरतो, काय कामाचं नाही. हो, घ्या, पण घेता घेता द्या. पंढरपूरला ते भिकारी बसलेले असतात. महाद्वारामध्ये आपण वारीला गेलो का, कुणाला इथून हात नाही, कुणाला पाय नाही, सारखं म्हणतात 1-2 पैसा द्यावो धर्मा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात गणेश महाराज. आपल्याला जाय ते 200ची नोट टाकू काय, 500ची नोट टाकू काय? आपण खिशात हात घातली आणि त्याचा आवाज ऐकून 500ची नोट टाकली आणि गडी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला? तुम्ही दिलेलं दान पापात जाईल असं द्यायचं नाही बरं का. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, विचारपूर्वक द्यायचं महाराज बरं का. उदास विचार जोडून या धन उत्तम व्यवहारी. धन कमवा, काही विरोध नाही. सोन्याची बिस्किट आहेत काहीच्या घरात बरं का, पाहिलं बरं का, खाता नव्हते एका दिवशी, खायला नसतात बरं. अशी बिस्किट मांडायची शिक्का पाटामध्ये. 1 किलो 2 किलो नाही, इतकं तोळाच नाही महाराज, किलो कधी बरं का. श्रीमंत किती वा, त्याला विरोध नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहार. आणखी एक गोष्ट सांगू, लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात बरं. पैसे नसल्यावर तुम्हाला कोणी मोजत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात बरं का. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. लोक कशावर प्रेम करतात? पैशावर. किती किती लोक प्रेम करतात ऐका जरा. जब तक अपने पल्लों में पैसा, खिसा खिसा,
जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले सबही, पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. मी आळंदीला शिकायला गेलतो 1997 साली. आमचे वडील फार गरीब होते, इतके गरीब की ते लोकांच्या दुकानावर पोतं उचलायचं काम करायचे, जमीन वगैरे नव्हती. तर मला शिकायला जायचं म्हणल्यावर पाकवाज काहीतरी पेटी पाहिजे ना. म्हणजे गावातल्या मंदिरात 4-5 पाकवाज होते. मोठं गाव आहे आमचं, 18-20 हजार लोकसंख्येस. ते गावातल्या लोकांना म्हटलं एक पाकवाज माझ्या पोरांना शिकायला देतात. तर गावातले म्हणले पाकवाज बिकवाज मिळत नसतो. गावातल्याने काढून दिले. आता माझं जरा बरं चाललंय तर रोज गावातले लोक मला भेटायला, भावा ताल्याची पंगत घेता, मंदिराचं कळस तुम्ही देता का? असंच असतं माझ्यावर घेतलं म्हणजे सगळ्याच असंच लावायचं. पैसे आले की पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. जास्त पैसे झाले परसराम शेठ म्हणतात, थोडे कमी झाले परसू दादा म्हणतात, संपून गेले परशाच म्हणतात. मी सांगत नाही, कबीरदास महाराज. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. कोण कोण पैशावर प्रेम करता ऐकायचं तुम्हाला? ऐका ऐका, मी नाही सांगत हा. हो, कबीरदास महाराज सांगता, भाई बंद बहनोर साले. ऐकून जरा वाईट वाटलं. भाई बंद बहनोर साले सब पैसे के भाई. इधर लाल रे गोड़ा आता, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहे तो कबीर सुनाई नाही रे. मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, प्राण्यामायेचा बाजार नाही रे, नाही कुणाचे कुणी. वागणेश एकच गायक आहे पण 10 पासला भारी. हो काय गायक आहे महाराज, काय करायचे 10-20 आणण्यापेक्षा असा एकच असला बाद झाला. वा फुल्लोड तुमचं भाग्य मिळाले तुम्हाला. वा छान अगदी आवाज. नाही रे का पैशासाठी जाग केलं संतांनी आपल्याला. धनासाठी जाग राहा दारा. दारा म्हणजे पत्नी, ज्याचं लग्न झालं त्यानं ऐकायचं कीर्तनाला बायको येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, वर्गणी देऊ देते की नाही, जागं राहायचं. धर्मासाठी पत्नीनं जागं राहिलं पाहिजे, पतीनं, आणि पत्नीनंही जागं राहिलं पाहिजे. या सगळ्या माता आहेत ना, नक्की जागा आहेत बघा. या सगळ्या माझ्या बहिणी कपाला कुंकू लावताना सावता महाराजाला, पंढरीच्या पांडुरंगाला, कोणत्याही देवाला जाऊ दे, त्या एकच मागणं मागतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे सावता बाबा
हे ज्ञानोबाराया, हे भगवान बाबा, हे वामन भाऊ महाराज, हे सप्तशृंगीची वनीची माता, हे तुळजापूरची जगदंबा, हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे बालाजी भगवंता, हे पांडुरंगा, एकच मागणं तुझ्या दारा, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या मुलानं कोणती पुडी खाऊ नये, माझा मुलगा निर्व्यसनी असावा, माझ्या मुलाला गावात मान असावा, तो सप्त्यामध्ये असा. ही आईची जागी महाराज, आई खूप जागी आहे महाराज. पत्नी नाही जागा असलं पाहिजे. रामायणात सीता आहे बघा, सीता माहिती पडलं तिला माझ्या नवऱ्याला वनवास, तर ती म्हटली नाही मी जनकाची मुलगी आहे, ती म्हटली नाही मी एक राजाची सून आहे, ती म्हटली नाही माझं पाऊल अजून फुलाच्या खाली पडला नाही. एकमेव जानकी अशी आहे की जन्माला आल्यापासून ऐका ऐका लग्नापर्यंत तिचा पाऊल जमिनीला लागला नव्हता. मी रामायण करणारा महाराज आहे. रामकथा तुम्हाला युट्यूबला ऐकायला भेटेल माझी, आणि आता नारळी सप्ताह यावर्षी माझी रामकथा आहे, तुम्हाला जिव्हाळा चॅनलला पाहायला भेटेल. खूप सुंदर आहे रामायण. सगळं सांगता सांगता वेळ जाईल आपला. फुलावर पाय असायचे तिचे, फुलावर. अजून तिचा पाय जमिनीलाच लागला नाही. एवढी श्रीमंत राजाची मुलगी आणि श्रीमंत राजाची सून. माहिती पडतं तिला माझ्या नवऱ्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला, तर ती म्हणते मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. रामचंद्र म्हणतात नाही जानकी, तुझा पाऊल अजून फुलाच्या खाली नाही, तुला वाघ सिंह माहिती नाही, वनवास खूप वाईट असतो, काटे आहेत, नाही जमणार ग. तरी सुद्धा ती जागी बघा पत्नी. ती म्हणते नाही प्रभू, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तिथंही तुमची पत्नी उभी राहणार बरं का. ज्या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी मी तुमच्या पुढते. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. जिथं तुम्ही असाल, तुम्हाला वनवास असला तरी चालेल, तीच माझी अयोध्या आहे. मला तुमच्या बरोबर घेऊन चाला. मला जागर राहणं म्हणतात. पत्नीनं जागर आहे. दारा धन दारा पुत्र, मुलं तुम्हाला आहेत, मुलं मला आहेत, मुलं सगळ्यांना आहेत. मुलासाठी जागर राहायचं कर्तव्य मायबापाचं. जागरावर पोरांसाठी मोठं संकट आलं आपल्यावरती. मोबाईलचं मोठं संकट आहे महाराज. 10वीच्या पुढच्या मुलीच्या हातात मोबाईल द्या, 10वीच्या पुढच्या मुलाच्या हातात मोबाईल द्या. 3री 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी नॉट, नाही नाही नाही. जर तुम्ही दिला तर मग तुमची मुलं अभ्यास करणार नाही. तरुणपणातच बालपणातच ती तरुण होतील. सावधान, आपल्या लहान लेकराच्या हातात मोबाईल द्यायचा नाही. पुत्रासाठी जागा राहायचं. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. हे तरुणांना ऐका, माझ्या आईने ऐका. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. त्या गडावर खेळत होते शिवनेरीवर. तानाजी, यसाजी, माळी, कुणबी, धनगर, वंजारी सगळ्या समाजाची पोरं होती. आणि ते खेळता खेळता काही याचक लोक, भिक्षुक लोक आली गडावर, आणि ती म्हटली बाळराजा आम्हाला भूक लागली रे, काही खायला भेटेल का. धावतच गेले. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आले, आपल्या दारात कुणीतरी याचक आले, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का. देऊ का म्हटलं, जोरात कानाखाली मारली जिजाऊन. लाल झाला गाल. रडायला लागले शिवाजी महाराज. का मारला आई मला. मी तर चांगलं विचारलं तुला, भाकरी देऊ का. का मारलं का आई मला, का मारलं. 8 वर्षाच्या शिवाजी राजाला आई म्हणत होती याच्यासाठी मारलं बाबा, तुम्हाला विचारायला यायला नको होतं, तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. तू माझ्या संस्कारातला आहे, तो जिजाऊचा बाळ आहे.
हो, न विचारता द्यायला पाहिजे होती ना. आज याच्यासाठी मारलं शिवा. आजपासून लक्षात ठेवायचं, आपल्या पोटात नसली तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी आला तर आपल्या जवळची भाकरी त्याला पहिली खायला द्यायची. काय संस्कार आहेत महाराज. आपल्या मुलांना द्या, आपल्या मुलींना द्या. बालपणामध्ये संस्कार फार गरजेचे असतात. ते जिजाऊनं दिलेत, भगतसिंहाच्या आईनं दिलेत. बालपणामध्ये संस्कार जागर राहा लेकरांसाठी. त्याच्यात मोठं संकट आलं या मोबाईलचं नाव. दुसरीचं पोरग मोबाईल खेळतो, दुसरी तिसरीचं पोरग इंस्टावर आहे, चौथीचं पोरग फेसबुक स्टोऱ्या पाहायला. फार वाईट काळ आला. जरा सावधान. इतक्या लहानपणी नको ना. ते जरा तरुण झाल्यावर ठीक आहे, तुमच्यासाठीच बनवलाय तो मोबाईल, पण त्याचं आधीच चालले लोक. काही काही पोरं असे जेवताना मोबाईल पाहत, आम्ही पाहतोच नाही. बायकोला राग आला, तिनं ताट घेऊन गेली, याला मिळच नाही. 2-4 घास मातीचे खाल्ले आणि मग कळालं बायकोनं ताट नेलं. इतके मोबाईल मध्ये. आमच्या गेवरायला मी शहरात राहिलाय. आता एक घटना घडली आमच्या गावात. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी पाहायचं ना घरातले. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं होतं, 300 रुपये राहिले, उद्या टाकते 100 रुपये बचत गटाची देते. ती आपली मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोणी येणार. नवऱ्याचं तिनं पाण्याचा तांब्या भरून दिला. बरं पाहिलंच नाही. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घरी. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता इकडे बघा, जे ओरिजिनल आलतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला दुसरी जोडी बसलेली. तुझं घर आहे काय नवले महाराज. नका इतका आधीच जाऊ नका. पाहू नका असं माझं मत नाही. मला पण मोबाईल आहे महाराज, नाही असं नाही. पण त्याला किती वेळ पाहावं, त्याला किती वेळ द्यावा, त्याच्यात आपली बुद्धी भ्रष्ट होईल. एवढं आपल्या लहान लेकरांच्या त्या हातात देऊ नका. माझी प्रार्थना विनंती आहे तुम्हाला, आपल्या लेकरांना बालपणामध्ये जाग करा. पुत्रासाठी जागा असणारी एक जिजाऊ नावाची माता झाली. एक सुमित्रा नावाची माता आहे लखनजीची. ती म्हणते तू तुझ्या दादाच्या बरोबर वनवासात गेलं पाहिजे. एक मदारसा नावाची माता आहे, पाण्यामध्ये झोके देताना म्हणते राजा संसारात न राहता वनवासात गेलं पाहिजे. एक अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली. अरे पोरगा पापी निघाला, तिच्या पायाखाली चिरडून मारून टाकलं. काय माता असतील महाराज. याला जागर राहणाऱ्या माता म्हणतात. पुत्रासाठी जागर राहा. धन दारा पुत्र जन बंधू भावासाठी जागर राहा. बरं, भावासाठी सुद्धा प्रेम केलं पाहिजे. मी मोठा आहे, माझ्या गाडीत जो बसलेला तो माझा लहान भाऊ आहे. आम्ही दोघच भाऊ आहेत आम्ही. मी मोठा आहे, तो लहान आहे. तो माझी गाडी चालवतो, मी कीर्तन करतो. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. नुसतं कीर्तन सांगत नाही बरं. इतकं प्रेम करतो आम्ही एकमेकावर. लक्ष्मण जसा प्रेम करत असेल ना भरत रामावर, तेवढंच प्रेम करतो तो माझ्या. अजून मी तांब्या भरून घेत नाही. मला चप्पल कशी ती माहिती नाही, कपडे कुठं ते बघतो सगळं. मी काय पाहत. सुग्रीव महाराजाला विचार. आमच्या सगळ्या कलाकार फार प्रेम महाराज. लक्ष्मण काय असतो ते माझ्या भावाकडे पाहून मला माहिती आहे. फार प्रेम केलं पाहिजे भावावर महाराज. मी पण असं आहे महाराज, माझ्या नावावर अजून 1 गुंठा जमीन नाही. 5 एकर जमीन मला शेती नव्हती, घेतली त्याच्याच नावावर आहे. बिल्डिंग त्याच्याच नावावर आहे. घर, ही गाडी सुद्धा त्याच्या नावावर आहे. तुम्हाला देईन हाकून एखाद दिवशी. असं कधी होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भावावर प्रेम करा महाराज. प्रेम करून बघा, खूप सांभाळतात माणसं. आपलं असं आहे महाराज, एखाद्याने कान भरले की मिटलं महाराज. मला कसं काय एवढं जमतं. त्याची बायको माझी बायको बहिणी म्हणून बरं आहे. अर्थ एवढाच. भावावरती प्रेम करा. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी सांगतो. भावावरती प्रेम केलं पाहिजे. एकमेकाच्या थोडीशी चूक झाली, अर्ध्या गुंठ्या वाचून 1 गुंठ्या कोर्टात केस. एक जणांनुसार बांध कोरला तर हल्लाच भाऊ मारा. बांध 1 इताचा बांधावून भावाला आणायचं का? काय होतं महाराज, अर्धा एकर जास्त भावाकडे गेली तर लईच पीक येणार आहे का त्याच्यामध्ये? काय माणसं महाराज, फार वाईट वाटतं महाराज. आपल्या देशात रामायण आहे. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. रामकथा करणारा महाराज मी तुम्हाला लगेच कळेल. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. ज्याला सकाळी गादी मिळते ना, ओ कुल्लोडकर, त्या रामाला संध्याकाळी वनवास मिळतो. असंच जीवन आहे आपलं. सकाळी खूप आनंद मिळेल तुम्हाला,
तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल. सकाळी लॉटरी लागेल तुम्हाला 2 लाखाची, संध्याकाळी कानावर तुमच्या बातमी येईल की आपला मुलगा राहिला नाही, आता आपली पत्नी राहिली नाही. यालाच तर जीवन म्हणतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. ज्याला गादीवर बसायचं त्याला संध्याकाळी वनवासात जावं लागतं. जा रे रामा, तुला वनवास आहे. रामचंद्र लखनजी सीतामाई जातात. भरत परत येतो. भरत, त्या भारताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला वनवास दिला आणि तो पण 14 वर्षाचा, या देशातला पहिला मुलगा आहे. आपल्या आईला श्राप देतो, कैकई पापी माँ, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. माँ, तुझं नाव कोणी घेणार नाही. सांगा मला, एवढ्या तुम्ही माझ्या बहिणी कीर्तनाला बसलेल्या आहे, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? हा, स्वाती आहे, ज्योती आहे, धनश्री आहे, परी आहे, नवीन आलेली खुशी. खुशी नाव आहे, खुशी मुलीची खुशी. काय नाव सध्या नाव बदलले. एका पोराचं नाव ऐकलं मी परवा दिवशी, टिप्या. टिप्या काय कशाहून कळालं? आईच म्हणली टिप्या बाबाला तांब्यात नेऊन दे. टिप्या म्हटलं पहिलं नाव याचं बदला तवा पाणी पिली तुमच्याकडे. काय नाव आहे? एका पोराचं नाव मुंबईला सनलाईट आहे. सनलाईट सनलाईट इतका काळा आहे महाराज, नाव सनलाईट. हो, त्याला अंधारात तर दिसतच नाही, उजाडात बॅटरी लावून पाहावं लागतं. त्याचं नाव सनलाईट. काय नाव आहे? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, अशी 1000 पाठ आहेत माझे. एक तांब्यावर पाणी लागत प्यायला सोपे का महाराज? ऐका ऐका, का सांगतो? अशी नावं मुलांची ठेवा. सत्यभामा, रुक्मिणी, किती कांचन, अशी चांगली नावं ठेवा. काही मुलीची नाव खुशी. खुशी ज्याच्याबरोबर लग्न झालं त्याने केली खुद खुशी. खुशी कशाची खुशी रे? काही नाव, अशी नावं नका ठेवू, चांगली नावं ठेवा. अशी नावं आहेत की नाही तुमची प्रत्येकीची? कुणाचं सत्यभामा आहे, कुणाचं यशोदा आहे, कुणाचं रुक्मिणी आहे, कुणाचं भामा आहे. काय नाव आहेत महाराज? कुणाचं गंगा आहे, कुणाचं गोदावरी आहे. प्रत्येकीचं नाव आहे, पण तुमच्यात काही नाव नाही बघ. का नाही माहितीये का? स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. तरुणांनो, माझ्या बहिणींनो, जरा घेऊन जा घरी. स्वार्थी म्हणजे माझाच बंगला, माझंच घर, माझीच लोक नाव घेत नसतात. ज्या दिवशी तुम्ही सौजन्य देता, या पत्रिकेला तुमचं नाव छापून येतं बघा. दुसऱ्यासाठी जगलात की लोक तुम्हाला मुजरा करत असतात, आणि घरासाठी जगलात की घरचेच तुम्हाला घरातून काढून देत असतात. ध्यानात ठेवा. जास्त दिवस खाटावर पडून बघा, कवा मरण म्हणतात, बाहेर गेलं पाहिजे, लय ताण, लय खोकत आहे म्हणतात, काय लय बेडके पडतात. ज्यानं कमवलं त्याची मरणाची वाट पाहतात लोक. पण तुम्ही दुसऱ्याला देऊन बघा, तुमच्यातलं थोडंसं देऊन बघा. सगळं नाही द्यायचं, थोडं थोडं देऊन बघा. एखादी पंगत देऊन बघा, एखादं दान देऊन बघा, गरिबासाठी देऊन बघा. लोक तुमची चौकात पुतळे उभे करतील. अंगावरची कातडी काढली पोरांनो, जगदंब जगदंब म्हणत, तरी सुद्धा फक्त आवाज जगदंबच आला. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या शंभू बाळाच्या. आपल्या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर आहे. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या रे, तरी जगदंब जगदंब. ऐका, जगदंब म्हणणारी जीवच हसडून टाकली तरी सुद्धा 41 दिवस अंगाच्या रक्तातून जगदंब एवढाच आवाज येत होता. दुसऱ्यासाठी जगले. जिल्ह्याचं नाव संभाजीनगर, गावात पुतळा संभाजी महाराजांचा, मुलाचे नाव संभाजी शिवाजी. का? दुसऱ्यासाठी जगलं की लोक मुजरा करतात, स्वतःसाठी जगलात तर लोक तुम्हाला विचारणार नाही. स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. मा, तू पापी आहे, ही गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. काय बंधू प्रेम आहे महाराज, त्याला म्हणतात भावाचं प्रेम. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. याला प्रेम म्हणतात. गादी घेऊन गेला बघा, मला माफ करा म्हणतो, ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. तरी रामचंद्र ऐकत नाही. त्याला आपल्या पादुका देतात, आणि रामचंद्र त्याला जाग करून म्हणतात, राजा असं दुःख करू नको. 14 वर्षाचा वनवास मला मिळालाय, 14 वर्षाची गादी तुला मिळाली. समजूत सांगून बाहेर निघतात. शीश पर खड़ा हो, आँखियों में पानी, राम भक्त ले चला रे,
राम की निशाण. किती मोठं रामायण आहे. मी काय सांगतो, भावासाठी जाग रामचंद्र आहे. ऐका, मुलासाठी जागी जिजामाता आहे, धनासाठी जागी भाऊराव पाटील आहे, पुत्रासाठी जागी अहिल्याबाई आहे. महाराज 10 वाजून 20 मिनिटं झालेत कळलं आम्हाला. कुठं कुठं जागं राहायचं कळलं आम्हाला. धनासाठी जागं राहायचं, पुत्रासाठी जागं राहायचं, मुलासाठी जागं राहायचं, भावासाठी जागं राहायचं. वा, कळालं कळालं. पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं सांगतात महाराज. अभंगाच्या काही गोड चालवली. अभंगाच्या पहिल्या चरणात असे जे कोणी जागे आहेत, आपुल्या हिता जो असे जागता. ऐका ऐका, धन्यता काय, त्याला काय फळ मिळालं भाऊराव पाटलांना, त्या रामचंद्राला, त्या जिजामातेला काय फळ. मग हितासाठी जागेल. एवढ्या कथा तुम्ही आम्हाला सांगितल्या. फळ काय? धन्य माता पिता तयाचिया, त्यांना जन्म देणारे माता पिता धन्य आहेत. जो हिताच्या ठिकाणी जागे आहेत ते. आपल्या वारकरी संप्रदायाला सगळ्यात मोठे उपकार जर कुणाचे तर ज्ञानोबारांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे. काय उपकार केला ज्ञानेश्वर महाराजांनी? सगळ्यात मोठा भिंत चालवली हा नाही, रेडा बोलवला हा नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, वंजारी सगळ्या समाजाचे संत एकत्रित आहेत. मेळविली मांदे वैष्णवांची आणि सगळ्यांना घेऊन पंढरीला गेले. ज्ञानेश्वर महाराजांची क्रांती काय? भजन करत गेले. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नीन गुडी. हो, आमचं माहेर पंढरपूर आहे. आपुल्या माहेरा जाईन निरोपया संता हाती आला. वारकऱ्याचं माहेर कोणतं? पंढरपूर. या सगळ्या मुलीला विचारा तुम्हाला काय आवडतं. तर जेवढी म्हणून मुलगी नांदायला आलेली त्या प्रत्येक मुलीला माहेर आवडत असतं. काय आवडतं तिला? माहेर आवडतं. पूर्वीच्या मुली माहेरी जायची. आता जरा या व्हिडिओ कॉलमुळे माहेर कमी झालं.
व्हिडिओ कॉल आई दिसते, बाप दिसतो, भाऊ दिसतो. इतकं जवळ झालं माहेर. माझं लग्न झालेलं आहे. आमची बायको अशी किचन वाट्यावर मोबाईल मांडते. भाकरी करताना जेवली काही, झोपली काही. 3 वर्ष झाली माहेरच गेली नाही. रोजच बोलते आईला, कधी जाईल माहेर. प्रेम कमी झालं मी मोबाईल. पूर्वी 2-2 वर्ष. धन्यवाद चौदार. ठेवून आणले होते महाराजाला आणू नका. विठाला व्हिडिओ कॉलमुळे माहेर. पूर्वी आहे ना, या आमच्या आईला, या माझ्या बहिणीला, जुन्या आईला तिला माहेरी जायला वेळ नसायचा. 2-2 वर्ष जात येत नसायचं. 14-15 माणसाचं कुटुंब, शाळा, नाटकं, लेखन, तिला वेळच भेटत नसायचा. 2-3 वर्षांना तिला माहिती व्हायचं माझी आई जरा आजारी आहे. माझा बाप जरा आत्ताच दुखण्यातून बाहेर आला. मग कितीही सासरवाल्याने तिला रोखलं तरी मग दिवाळीच्या मुळा लेकी असावली. कडेवर एक पोरगी घ्यायची. कडेवर माहेरला कशी जायची मुलगी बघ. कडेवर एक पोरगी घ्यायची. करंगळीला एक पोरगा असायचं. बाजाराची पिशवी घ्यायची. फाट्यावून बसली की एसटीत बसायची. गोळेगाव गेलं की सिल्लोड गेलं. सिल्लोडच्या पुढं वाकोत गेलं, आळंद गेलं, फुलंब्री गेली की फुलंब्रीच्या आणि संभाजीनगरच्या मध्ये फाटा असायचा गावाचा. आणि तिथं तिचं माहेर असायचं. माहेरच्या फाट्याला उतरली की मग पूर्वी 2-3 किलोमीटरचे जे रस्ते असायचे ना पानंद, ते दगडाचे रस्ते असायचे. कडेवर एक पोरग, करंगेला एक पोरग, बाजाराची पिशवी, आईला काहीतरी चिवडा काहीतरी घेऊनच जायची. आणि ती मुलगी उतरून निघाली की पायी 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 चालायची. तिला शाळा दिसायची, वडा दिसायचा. लहानपण आठवायचं तिला. 2 वर्षांना आलेली असायची. त्या चौकात माझा बाप असेल, त्या बाजारावर माझी आई बसलेली असेल. खूप प्रेम करायची. आणि मग निघाली की मग ती आपली पोराला घेत घेत चालताना अचानक तिच्या पायाला अशी ठेस लागायची. दगड असायची ना, ठेस लागल्यामुळं अंगठ्यातून गलागला रक्त यायचं. तर ती अंगठ्याला बघतच नव्हती, रक्ताला. त्याच दगडाला विचारायची, तुला तर माझा पाय नाही ना लागला, तो माझ्या माहेरचा दगड आहे भावा. काय मुलीचं प्रेम असायचं. आज माहेराला जाणे. आपण खाली उतरलो ना आता घाट अजिंठ्याचा, खानदेश लागतं, खानदेश. मी 2-3 दिवसापूर्वी कीर्तन केलं त्या बहिणाबाईंच्या गावात. बाई भारी ओळ्या लिहिल्या होत्या त्यांनी. आज माहेराला जाणे, झाली झाली उपहात, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. आज माहेराला जाणे, झाली झाली उपहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आईला मिठी मारायची हो गेल्यावर. 2 वर्ष नाही. आई तिच्या गालावर हात फिरवायची. माझी लेक आली म्हणायची. बाप तर तिला कडेवर घेऊनच उड्या मारायचा. लई बापाला आनंद असायचा. आणि मग 5 दिवस राहायची माहेरात. 5 दिवस तर सासरामध्ये पहाटे 5 वाजता उठणारी मुलगी तिच्या माहेरात मात्र 10ला उठायची. आई म्हणायची तिला हाका मारू नका, तिला कोणतं काम सांगू नका. बाप म्हणायचं माझ्या लेकीला कोणी बोलू नका बरं, अपशब्द वापरू नका. काय प्रेम असायचं महाराज. आणि निघाली ना ती मुलगी परत 5 दिवसानं. आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायची, बटाटे भरायची, साबणाच्या वड्या भरायची. मी आमच्या आईला म्हणायची काय आणलं असलं कांदे बटाटे आपल्या घरी आहे ना. आमची आई म्हणायची बाबा माझी माय गरीब आहे रे, काही ना काहीतरी देते बाबा. लक्षात ठेवा मुलींनो, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात ना माझ्या बहिणींनो, तुमची पिशवी कांद्या नका होईना, टमाटे नका होईना, भरूनच येणार. तुमची आई मात्र गेली माहेरातली, तुमची पिशवी कधीच भरून येणार नाही. ध्यानात ठेवा. म्हणून मायबाप जिवंत असेपर्यंत त्यांना खूप प्रेम करा, त्यांना भेटायला जात जा. मायबापाचं लेकरावर खूप प्रेम असतं महाराज. स्वतंत्र कीर्तन होईल. माझी वेळ चालली. मला सांगायचं ज्ञानोबरायांनी माहेर निवडलं. कोणतं माहेर? पंढरी माझी माहेर साजनी जाईन गे माई, तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपोलिया. 22 वर्षाचे ज्ञानोबाराय सगळ्या संतांना घेऊन निघाले. आता आपण माऊलीचं भजन करतो, ते पांडुरंगाचं भजन करत होते. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल 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 भजन करतो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. भजन चांगलं केलं पाहिजे. भजन मस्त गणेश महाराजांसारखं गोड भजन केलं पाहिजे. काही भजना घेऊ काही म्हणते लोक पाण्याला जाते पाणी घेऊन कसला या गवळणीत राधा नाव नाही, देवाचं नाव नाही, काना नाव नाही, पाणी जाते पाणी काय पाणी रोजच चाललं आमचं. असलं काही पण म्हणू नका. काही पण एक जणांना मला कीर्तन जास्त ऐकून लोक वाटतं अभंगची तरुण पोरांना अभंग कीर्तनातच प्रमाण दिलं मला. राधारंगान दिसते छान तिच्या वेणीला गोंडे बिल्लाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे घरी राधाशी गोंडे लाव ना. अहो चांगले चांगले भजनी म्हणते राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरणारी माहिती राधा. अरे पोरांनो, आपल्या देशातला एक नंबरचा बॅट्समन विराट कोहली. एक नंबरचा बॅट्समन कोण आहे? विराट कोहली. कालच रँकिंगला एक नंबर आला वन डे तो. एक नंबर बॅट्समन 93 रन केले पहिले मॅचला. 37 वर्षाचं वय, स्टील बॉडी आहे स्टील बॉडी. अजून त्याच्या चांगल्याला पालता येत नाही. 3 रन काढतो एका मिनिटात. अरे पोरांनो, विराट कोहली सगळ्यात आवडीचा खेळाडू तरुणांचा. एक नंबर त्याचं सोशल मीडिया. काय महाराज पैसे कमवतो हो, इतका श्रीमंत खेळाडू. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहे. 10 एकर नाही, 10-20 कोटी नाही हो, इतके श्रीमंत दोघं नवरा बायको प्रत्येक महिन्याला एकदा वृंदावनला जातात. ऐका पोरांनो, राधा राणीचं दर्शन घेतात. त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये सत्संगामध्ये बसतात आणि त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. काय निवडले महाराज. अरे या देशातला एक नंबरचा खेळाडू हिरोईन जर साधूला विचारतात कसं जगायचं तर आपण काय विचारू? आपण सावता महाराजाला विचारा, ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, भगवान बाबांना विचारा. मी सावता महाराजाला जर विचारलं ना, मी विचारलं होतं एकदा सावता महाराज म्हणजे तुम्ही म्हणतात त्या नाही फोटोमध्ये मूर्तीमध्ये विचारलं. कोरोनाच्या काळात फार संताप आला मला, कीर्तनच बंद झाले. पैशामुळे नाही, पैसे होते पण करमत नव्हतं मला. सवय लागली रोज 2 कीर्तन करायची, रोज भजन करायची, टाळं पकवाय नाव कर्मानं मला रडायला लावलं महाराज. असा फोटो आहे माझ्या घरात सावता महाराजांचा. जरा सगळे ऐका. अरे सावता दुर्गा मित्र मंडळ जरा ऐका. त्या फोटोकडे पाहिलं मी आणि सावता महाराजांना विचारलं मी माझ्या मनातून, बाबा काय आमच्यावर पाळी आणली तुम्ही? भजनच बंद झालं, टाळं नाही, पकवाज नाही, 2 वर्ष झाली, विना नाही, कसं काय बोल. त्या काळात सावता महाराजांचा एक अभंग मला शिकायला मिळाला. बघा साधू कसं शिकवलं. समयासी सादर व्हावे, देव ठेवील पैसे राहावे. समयासी सादर व्हावे, हा अभंग सावता महाराजांचा आहे. कायम ऐकायचं, रोज टेन्शन आलं की ऐकायचं, डोळ्याला पाणी आलं की ऐकायचं. ते शिकवतात. कोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालकी सुभेदार. लोक तुम्हाला घोड्यावर बसवतील, हातीवर बसवतील. आता मला एक जण हेलिकॉप्टरने आणलं, तुम्ही पाहिलं सगळे. कीर्तनाची वेळ बसत नव्हती माझी, तर मला हेलिकॉप्टर लावतो. मला खरं वाटलं नाही. खरंच हेलिकॉप्टर लावतो. 3 लाख रुपये खर्च आला. म्हटलं मला द्यायचं नाही, येड्या तेवढे कशाला हेलिकॉप्टर.
3 लाख घातले पण हेलिकॉप्टरने आणले. लोक कशात बसवतील, लोकांकडे पैसे आहेत महाराज, लोक काही पण द्यायला तयार आहेत. हे सावता महाराजांनी सांगून ठेवलं त्या काळात. कोण या दिवशी बाई सोनी हातीवर, तर कोण या दिवशी पालकी सुभेदार, तर कोण या दिवशी कोरोना येईल, कोण या दिवशी पायीचा चाकर. कोणाचा फोन सुद्धा येत नव्हता. गणेश महाराज हॅलो बरं चाललंय का बाबा, काही नाही कोणी नाही महाराज. कोण या दिवशी हे सावता महाराज सांगतात, पायीचा चाकर. काय करायचं मग असं झालं, चालत जावे समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं ना महाराज, ज्वारीची भाकरी खाऊ का, चपाती खाऊ का, पनीरची भाजी खाऊ का, मेथीची भाजी खाऊ का, पापड खाऊ का, पापडी खाऊ का, ठेसा एवढं होतं आज. याच्यात काय काय खाऊ अशी पंचायत होती. कधी कधी असं वरण वाटायला येतं. गणेश महाराज म्हणतात बाबा लईच पात्र हा ना, आता काय आपला चेहरा त्याच्यात दिसतो बरं का. सावता महाराजांनी सांगितलं हे कोण या दिवशी तरुणी याच मन, कोण या दिवशी घरात नाही धान्य. अशी वेळ येईल तुमच्यावर. कोण या दिवशी 3 कीर्तन. कधी कधी मग सकाळी सुग्रीव महाराज 10 ते 12, 3 ते 5 रोहितळ, 9 ते 11 खुल्लोड मस्त बन नाही महाराज. सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1. त्या गणेश जयंतीच्या दिवशी 4 कीर्तन आहेत महाराज. घ्या बाबा सकाळी घ्या, तुमच्या वेळात करा म्हणतात. कधी या महाराज का. कोण दिवशी द्रव्याची साठव, कोठे साठवावे समयासी सादर व्हावे. साधू तुम्हाला रस्ता दाखवतात, दुःखात गेलं तरी दाखवतात, सुखात असलं तरी दाखवतात. कोणत्याही साधूला विचारा, भगवान बाबांना विचारा काय आवडतं तुम्हाला. ती म्हणतात मला ज्ञानेश्वरी आवडते. भगवान बाबांचा इथं बराच समाज आहे मला कळालं. सगळ्यांनी ऐका. भगवान बाबांनी माझ्या गळ्यात भीमसेन बाबांनी माळ घातलेली बरं का. मी भगवान गडाचा वारकरी आहे. भगवान बाबांचा सगळ्यात मोठा चमत्कार असा आहे, स्वतःचा एकही फोटो त्यांनी वैयक्तिक काढलेला नाही. त्यांच्या बरोबर ज्ञानेश्वरीचा फोटो आहे महाराज. आपण कर रे माझं आपले फोटो लय भारी पोर असे नाराज झाला का रे आलाय. सॅमसंग आलेत महाराज, भारी भारी मस्त 2 उभे राहतात. चिकणे फट फोटो काढ. बरं ते नाही चिकणे झाले तर चिकणे काय मोबाईल आलेत महाराज, भारी भारी फोटो निघतात. काढ बा फोटो, काय काय फोटो काढतात असे. मोबाईलवर ठेवत नाही काय काय असे मोठे बॅरिकेडचे हॉल काय म्हणतात कटआउट बनवतात अशी हॉलमध्ये राहतात. आपण त्याच्या हॉलमध्ये चहा प्यायला बसलो ना, झिक्क बशी येते. ज्याचा फोटो तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी नाकातून शिंबोर येतो, कपाळाला आड्या पडलेल्या असतात. चहा संपलं गणेश महाराज की म्हातारं खालून मीच पैलवान होतं. पैलवान हे सिल्लोड तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतं. हे अजिंक्यापर्यंत कुणाची ताकद नव्हती आपल्याला. मग आपल्याला म्हणाल काय होतास तू, काय झालास तू, असंच होणार आहे आपलं. लय गर्व करू नका, म्हातारे होणार आहे बरं आपण. हे पोरांनो म्हातारे होणारे ते लय छाती काढून चालू नका. म्हातारे होणारे तर नाहीच म्हातारे झाले तर सगळे मारणारे. संतांना विचारा, सुखातही तुम्हाला सांगतील, दुःखातही रस्ता दाखवतील. का सांगत होतो, त्या प्रेमानंद बाबाला ते रस्ता विचारतात. ऐका, 2 किडण्या खराब आहेत त्या प्रेमानंद बाबाच्या. तर किडण्या खराब असताना सुद्धा ते जिवंत काय. ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र राधा तुम्ही बाजारातली म्हणता, तिला फिरणारी म्हणता असं म्हणायचं नाही. हा भजन म्हणायचं तुम्हाला. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो ओ क्या जानोगे तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. बार तो किसी पर प्रेम करके देखो सावरिया, राधा रो राधा रो. खूप प्रेम करा महाराज.
नीट म्हणा. म्हणायचंय ना तुम्हाला, नवीन म्हणायचंय ना, मग हे म्हणा. एक राधा एक मीरा दोनों श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवा, एक प्रेम दीवानी एक तरस दीवा. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. एक मुरली एक पायल दोनों हरि प्रेम से घायल. अंतर क्या दोनों की वृत्ति में बोलो. एक हार न माने एक जीत न मान, एक प्रेम दीवानी एक तरस दीवा. अशी म्हणायचं असं नाही. त्याच्यात राधेचं नाव आहे, मीराबाईचं नाव आहे, संताचं नाव आहे, देवाचं नाव आहे, अशी भजनं म्हणा बरं का. काल असं राहायचंच नाही महाराज. पूर्वीचे मास्तर असायचे, मास्तर काळी टोपी घालायची, काळा कोट घालायचे. वर्गात आले ना पोरांना गोदावरी शिकवायची, आई शिकवायची, बाप शिकवायची, मंदिर शिकवायची. बंद झालं महाराज, काहीच राहील. माझं पोरग 8वीला आहे वर्गामध्ये. मी त्याला एक दिवस सहज विचारलं, खरे मास्तर काही कविता वगैरे शिकवतो बरं तुम्हाला. म्हटलं हो. म्हणून बरं त्याला सोडलं, जाणी जाणी इस पप्पा. म्हणलं का पाय म्हणूच नको, म्हणूच नको. मराठी नाही येत का? मराठी सगळं भारी होती. म्हटलं अर बरं झालं मास्तरनी मराठी कविता शिकवली. म्हण बरं. आता ते मराठी म्हणल्यावर मला आनंद झाला सर. मी आपलं सोप्यावर बसलो, आमची बायको शेजारी, भाऊ भावाची बायको आई सगळे पोराकडे बघायला. ते पोर विन करून आलं, थाटात उभं राहिलं. त्यानं कविता म्हटली. पप्पा सांगा कुणाची, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, मी लागलो तिच्याकडे बघायला. अरे पोरलं बिघडलं मग एवढ्या मला दम निघाला नाही. ते तसं म्हणलं की मी खालून कोरस केला. लेकर कोण्या भूता काय कविता आहे कथा आहे असलं ऐकतच ना. असं भांगार नाही ऐकायचं, चांगलं ऐकायचं. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. मस्त गोड. जेथे जातो तेथे तू माझा सांग. किती प्रश्न आहेत मला, किती अभंग आहेत बघा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची सुटी. असं म्हणत दिंड्या जायच्या. त्या दिंडीमध्ये सगळ्या समाजाची माणसं असायची. ज्ञानोबांचा चमत्कार सांगतो. माऊली चालले होते, मंगळवेढा नावाचं गाव लागलं. नामदेवरायचे कीर्तन सुरू झालं. नामदेवरायच्या कीर्तनात एक मुलगी आली होती 16.5 वर्षाची. नाव तिचं होतं कानोपात्रा. काय नाव होतं? कानो. इतकी सुंदर होती म्हणे दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं, आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी पिंडी. आपली नाही पाहती कवड्यावर चालली तिकडे. आपली लय बारी, एक डोळा एक नाक असली. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी त्वचा होती तिची. आणि दुर्भाग्य असं होतं, आई माहिती होती तिला, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. ऐकावं, तिला मंदिरात जागा का मिळाली त्याचं कारण सांगायचं आणि पुढे जायचं. तिनं माऊलीचं दर्शन घेतलं. माऊलीला म्हटलं, माऊली एवढं चांगलं कीर्तन झालं, मला वेश्येची मुलगी म्हणतात, मला बाप माहिती नाही, आई माहिती, माझा उद्धार कशानं होईल. माऊलीने सांगितलं, पोरी पांडुरंगाच्या मंदिरात जायचं, हातामध्ये चिपल्या घ्यायच्या, गळ्यामध्ये घुंगरं बांधाय, पायामध्ये घुंगरं बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचा आणि अखंड भजन करायचं. नाचून पोरीनं भजन केलं महाराज माऊलीच्या शब्दावरती. आणि एक दिवस कर्नाटकचा राजा होता, बिदरचा बादशाह, त्याची नजर पडली त्या मुलीवर. पकडून आणा म्हटले हिला. वाऱ्यासारखी बातमी कानावर आली, खुल्लोडकर. पोरगी पुढे पळाली. माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला होता. आपलं मस्तक माऊली सांगितल्याप्रमाणे देवाच्या पायावरती ठेवलं. येताना पाहिले आणि प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे?
एका वेश्येची मुलगी आहे, हिची माती वाळवंटात करा, मंदिराच्या बाहेर फेकून द्या. अशा अनेकांची मतं आली. ब्राह्मण देवाच्या स्वप्नामध्ये गेले पांडुरंग, सांगितलं या मुलीची माती वाळवंटात नाही, माझ्या मंदिरात करा. उजव्या हाताला माती केली, इथं माती केली, तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही दर्शनाला गेला, तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाचं दर्शन आपल्याला मिळतं. ऐका ऐका, पण त्या मुलीला विचारूया, का ग कानोपात्रे, आम्ही तर देवाच्या दर्शनाला येतो, मग तुझं दर्शन आम्हाला का? ती मुलगी तुम्हाला सांगेल. धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची, का झाली? भेटी झाली ज्ञानदेवाची गे म्हणून या. हा माऊलीचा चमत्कार, हा चमत्कार आहे. वेश्येच्या मुलीला संत बनवलं. अवघा रंग एक जा रंगी रंग लाव, रंगी रंग ला, रंगी रंग ला, रंगी रंग ला, रंगी रंग लाव, रंगी रंग लाव, रंगी रंग ला, श्रीरंग अवघा रंग एक जा. कुणाचा अभंग माहितीये का? म्हणे चोख्याची महारी, महार समाजाच्या चोखोबऱ्यांच्या पत्नीचा अभंग आहे. ज्ञानोबारांनी घ्यायला लावला, सावता महाराजांना घेतलं, गोरोबा काकांना घेतलं, सेना महाराजांना, माळी सगळ्या समाजाचे घेतले आणि त्यांना अभंग लिहायला लावले, कीर्तनकार बनवलं, त्यांना सगळ्या जाती सहित मोठं केलं ज्ञानोबारांनी महाराज. मग माऊली आईच आहे महाराज, आई झाली आई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ऐका, ते ज्ञानोबा आहे. ज्यावेळेला समाधीला बसले ना, सगळे संत रडायला लागले. महाराज सावता महाराज, नामदेवराया सगळे रडत होते. देव रडत होता, देव. आणि रडणाऱ्या देवाला रुक्मिणी मातेने विचारलं, देवा हे सगळे संत का रडतात, काय झालंय? अगं म्हटले, असा योगी नाही ग, असा ज्ञानी नाही. आपलं सगळं लोकांना दिलं, ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, अमृत अनुभव दिला, चांगदेव 65 दिली, आपल्याला जे येत होतं ते सगळ्यांना दिलं. नुसतं मस्तक जरी लावलं ना याच्या समाधीला, यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. हे रुक्मिणी जो करील याची यात्रा, तो तारील सकल ही गोत्रा. याच्यासारखं कुणी नाही रुक्मिणी, असा योगी नाही, असा तपी नाही, असा जपी नाही. 22 वर्षामध्ये ग्रंथ तयार केले. लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. असं कोणी नाही ग, असा कोणीच नाही. हे ऐकलं रुक्मिणी मातेने. आणि रुक्मिणी माता आपल्या 11:15 म्हणजे 11:15 इकडे 11:15 रुक्मिणी माता म्हटली, मग देवा एवढे संत या माऊलीसाठी रडतात, एवढ्या संतांच्या कथा या माऊलीसाठी. वेश्येच्या मुलीला मंदिरात जागा यांच्यामुळं, रेड्याचा उद्धार यांच्यामुळं, ज्ञानेश्वरी यांच्यामुळं, सगळे संत एकत्रित आले यांच्यामुळं. एवढे जर उपकार या माऊलीचे असतील, या माऊलीला मी धन्यता नाही देणार. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या माय बापानं या माऊली सारख्या कोहिनूर हिऱ्याला जन्म दिला, धन्य माता पिता.